एका गावात ओंकार नावाचा एक हुशार मुलगा राहत होता. त्याचं एकच स्वप्न होतं, खूप मोठं व्हायचं आणि भरपूर पैसा कमवायचा. त्याचे वडील साधे शेतकरी होते. ते नेहमी म्हणायचे, मोठं हो पण माणुसकी कधीही लहान होऊ देऊ नकोस. ओंकारला वाटायचं हे जुने विचार आहेत. काही वर्षांनी तो शहरात मोठा उद्योगपती झाला. पैसा, गाडी, बंगला सगळं मिळालं. एके दिवशी तो गावात आला. वडिलांनी त्याला म्हणालं, तू खूप मोठा झालास, आता मला तुझ्याकडून फक्त 3 कामं करून घ्यायची आहेत. ओंकार हसत म्हणाला, बोला बाबा, लाख रुपये लागले तरी करीन. वडील म्हणाले, पहिलं काम, उद्या सकाळी सूर्योदय होण्याआधी माझ्यासोबत शेतात चल. दुसऱ्या दिवशी ते दोघे शेतात गेले. पक्ष्यांचा आवाज, थंड वारा आणि उगवता सूर्य पाहून ओंकार म्हणाला, बाबा किती शांत वाटतंय. वडील हसले. पैसा मनाला शांतता विकत आणू शकत नाही. नंतर वडील त्याला गावातील एका गरीब आजीच्या घरी घेऊन गेले. आजचं दुपारचं जेवण आपण इथे करू. ओंकारला आश्चर्य वाटलं. जेवण साधं होतं, भाकरी, पिठलं आणि कांदा. पण ती आजी इतक्या प्रेमाने वाढत होती की ओंकार म्हणाला, इतकं स्वादिष्ट जेवण मी मोठ्या हॉटेलमध्येही खाल्लं नाही. वडील म्हणाले, प्रेमाची चव कोणत्याही पैशाने विकत मिळत नाही. आता तिसरं काम बाकी होतं. संध्याकाळी वडिलांनी त्याला घराच्या अंगणात बसवलं आणि एक झाड दाखवलं. हे झाड ओळखतोस? ओंकार म्हणाला, नाही. वडील म्हणाले, तू जन्मलास त्या दिवशी मी हे लावलं होतं. रोज पाणी घातलं. आज ते अनेकांना सावली देतं, फळ देतं. माणसाचं आयुष्यही असंच असावं, स्वतःपुरतं नाही तर इतरांसाठी उपयोगी. ओंकार काही क्षण शांत बसला. त्याला जाणवलं की त्याने खूप पैसा कमावला, पण आयुष्याचा खरा अर्थ आज समजला. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला. महिन्यातून 1 दिवस आईवडिलांसोबत, 1 दिवस समाजसेवेसाठी आणि रोज किमान एक प्रेमळ फोन. आईवडिलांना काही वर्षांनी लोक त्याला फक्त श्रीमंत म्हणून नाही तर चांगला माणूस म्हणून ओळखू लागले. तेव्हा वडील हसून म्हणाले, आता तू खरोखर मोठा झालास. बोध, आई वडील आपल्याला फक्त जगायला शिकवत नाहीत तर चांगलं माणूस कसं बनायचं हेही शिकवतात. त्यांच्या अनुभवाची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.